नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि तुळजापूर शहरामध्ये आज आपण एक मुलाखत घेणार आहेत। हे सगळे कार्यकर्ते भाजपाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि हे सध्या इच्छुक आहेत जिल्हा परिषदेला। ज्या पद्धतीनं तुळजापूर तालुक्यातली नगरपालिका ताब्यात घेतली त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदसुद्धा ताब्यात आम्ही घेणार अशा पद्धतीचा संकल्प भारतीय जनता पार्टीने मल्हारदादांनी बोलून दाखवलेला आहे आणि मल्हारदादांच्या त्या आदेशाचं पालन म्हणून पूर्ण तालुक्यातले जिल्ह्यातले वेगवेगळ्या तालुक्यातले कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। हे कार्यकर्ते आहेत, यांचं मत आपण जाणून घेणार आहे की कोणत्या गटातले आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते पाहूया। आपण त्यांना विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे। साहेब, तुम्ही काय नाव सांगा? मी ढाले आनंद। बर, माझ्या घरचे जे उमेदवार आहेत शीतल आनंद ढाले, जिल्हा परिषद SC महिला शिंदफळ गट आहे। बर बर, तर माझी राणादादाकडे मागणी आहे। बर, हा, भारतीय जनता पार्टी। जनता पार्टीचे कधीपासून सक्रिय कार्यकर्ता आहेत? मी गेले 4-5 वर्ष झालं राणादादाचं काम करतोय। मग दादानी तुम्हाला उमेदवारी का द्यावी, काय कारण आहे त्याची? दादाचं माझी उमेदवारी दादाकडे मागण्याचं कारण की दादाचा जो विकासाचा झंझावात आहे, दादानी जिल्ह्याचं नेतृत्व केलं। दादानी ज्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यात प्रत्येका लोकांसोबत जी जवळीक निर्माण केलेली आहे ती विकासामार्फत प्रत्येक गोष्टीत राणादादाचं विजन दिसत आहे। त्याबद्दल मी राणादादाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी आणि लोकांच्या विश्वासापोटी माझी उमेदवारी मागितलेली आहे। आता दादाचं विजन तुम्हाला दिसतंय, हां, तसं तुमच्यात दादाला काय दिसतंय? कशामुळे तुम्हाला उमेदवारी द्यावी, काय कारण? दादाचं जे विजन आहे लोकांपर्यंत पोचण्याचं, दादांचं विजन जे लोकांपर्यंत पोचण्याचं आहे त्याचा मधला दुवा मला बनायचा आहे। सामान्य लोकांना दादापर्यंत घेऊन जायचं आहे आणि दादांना सामान्य लोकांपर्यंत आणायचं आहे। त्याच्यामधलं जे एक लोकांची सहानुभूती आहे किंवा लोकांच्या भावना आहेत त्या पद्धतीने दादापर्यंत पोचणं माझं काम आहे, तसं आणि लोकांपर्यंत पोचणं काम आहे। दादांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी तुम्ही काय काम केले? सर्वसामान्य जनतेचं समाजसेवेचं काम काय केलं? मी गेले ग्रामपंचायत सदस्य आहे। मी गावामध्ये अनेक विकास कामं केले आहेत। मशानभूमी असेल, तुम्ही त्याच्या आधी मुलाखत घेतलेली आहे, मशानभूमी बैले शिंदफळची, तो भाग माझा येतो। आपल्या जिल्ह्यात 1 नंबर मशानभूमी आम्ही केलेली आहे। हागणदारी मुक्त गाव शिंदफळ आम्ही केलेलं आहे। अनेक बरेच विकास कामं आहेत। अर्चनाताईने ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस लोकांचे घरकुलाची योजना असेल, परत दलित वस्तीचा निधी। कशी परिस्थिती, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांच्या परिस्थितीला माझं पूर्णपणे समर्थन आहे। आज आपण पाहतोय सगळीकडे मध्यंतरी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा आता झालेल्या महापालिकेच्या निवडणुका असतील, गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य संपूर्ण देशानं स्वीकारलेलं आहे। तुळजापूर जिल्हा म्हणजे तुळजापूर तालुका काय म्हणत आहे? नगरपालिकेला जे वातावरण भाजपाला मिळालं ते वातावरण जिल्हा परिषदेला मिळेल का? 100% विरोधकांनी आपण नगरपालिकेच्या बाबतीत बघितलं की खोट्या नरेटिव्ह पसरवला, लोकांची दिशाभूल केली, पण शेवटी निकाल सगळ्यांनी पाहिला। लोकांनी राणादादाच्या विजनला किंवा त्यांच्या माध्यमातून जे काय कामकाज आहे आणि त्यांनी काय करणार आहेत त्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी तुळजापूरची सत्ता ही भारतीय जनता पार्टीला दिली। त्याच पद्धतीनं ग्रामीणमध्येही लोकांचा ह्याच्या 2 पट विश्वास राणादादावर आहे की राणादादांची पहिली ओळख म्हणजे तो शेतकरी नेते आहेत। शेतकरीच्या आजपर्यंत कुठल्याही संकटात दादा असे भक्कम त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। विरोधकाचं म्हणणं आहे की तुळजापूर तालुक्याचा एका मताचा रेट किमान शेवटच्या टप्प्यात 40 हजारापर्यंत गेला होता। 40,000 रुपयाला एक मतदान घेतलं असं विरोधकाचं मत आहे। तुमचं काय मत आहे? तुमचं काम काय आहे नेमकं? ठीक आहे, तर ते ह्याच्याबद्दल काय असं जाहीररित्या कुठं नाही की कोण पैसे दिले आणि घेतले, पण विरोधकांनी तुमच्यावर टॉर्चर केलं। विरोधक पहिल्यापासून टॉर्चर करतात। एक मिनिट, विरोधक पहिल्यापासून टॉर्चर करतात तरी लोकांनी कुणाला जन्म दिला ही तुम्हाला माहिती आहे। आता विषय चालू आहे आपला ग्रामीण भागाची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती। दादाच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे तो सगळ्या जनतेला माहिती आहे
आणि काय हो, राणा दादाला नारळ फोडणारे आमदार म्हणून विरोधक सारखं टॉर्चर करतात आणि वास्तववादी चित्रण मी बोलतोय वास्तववादी चित्रण म्हणून केलेल्या कामाचा काय राणा आराखडा तुमचा दादाला नारळ फोडणारे विरोधक जे बोलतात, हा. आज त्यांनी स्वतःच्या आपल्या कार्यकाळात आपल्या सत्तेत काय आले काय हा बघावा. 2.5 वर्ष झालं. पहिल्या 2.5 वर्षात जो रेल्वेचा प्रकल्प आहे त्यात प्रयोजन असं आहे 50% वाटा राज्य सरकारचा, 50% केंद्र सरकारचा. आजपर्यंत आम्ही लहानपणापासून ऐकत होतो की तुळजापुरावर रेल्वे येणार आहे. आज प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, कोण काम केलं आहे, ह्याला निधीची तरतूद केली आहे, पाठपुरावा कोण केला आहे, जे नारळ कोण फोडणारे म्हणतात त्यांनी प्रत्यक्षात जाऊन बघावं. आजपर्यंत उजनीचं पाणी आणतो म्हणून ज्यांनी राजकारण केलं त्यांनी आज बघावं प्रायोगिक तत्वावर का होईना रामदऱ्यात पाणी आले हे तर कमीत कमी सिद्ध झाले की इथं पाणी येऊ शकते. ह्या गोष्टीकडे बी त्यांनी लक्ष द्यावं. नारळावरच त्यांनी नारळाच्या सालपोटावर एवढ्या वेळेस राजकारण करून येते. काय मत आहे त्यांचं? विरोधकाचं मत आहे नारळ फोडणारे आमदार आहेत. अहिल्यादेवी होळकर चौकाचं नारळच फोडलं, आतापर्यंत न्याय मिळाला नाही, अशा पद्धतीचे बरेचसे आरोप दादावर विरोधक करतात. तुमचं काय मत आहे? एक लक्षात घ्या, जे काही विरोधक आहेत, आता तुम्ही मगाशी म्हणलात की तुळजापूरमध्ये 40,000 रुपयेपर्यंत रेट ठरला. खऱ्या अर्थानं हा मतदार राजाचा विरोधक करत असलेला अपमान आहे. कारण की ज्या ठिकाणी भरघोस अशा मतानं या तुळजापूर नगरीचा नगराध्यक्ष पिटूभाई यांना ज्यावेळेस जनता निवडून देते त्यावेळेस ती पिटूभाईच्या कामाच्या आणि राणादादाच्या कामाच्या जोरावर निवडून दिलेलं असतं. दुसरी गोष्ट राहिली अहिल्यादेवी होळकरांचा तुम्ही मुद्दा मांडला. आपण जाऊन बघा तुळजापूरच्या मुख्य रस्त्याला आई तुळजा भवानीच्या भवानी रोडवर अहिल्यादेवी होळकरांचं भव्य दिव्य असं स्मारक येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण होणार आहे. ही ज्वलंत आहे. आपण ह्यानंतर इथली बाईट संपल्यानंतर आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघू शकता, त्याचं व्हिज्युअल आपण ह्या बाईटमध्ये टाकू शकता. दुसरी गोष्ट, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी तुळजापूर असेल, नळदुर्ग असेल किंवा धाराशिव असेल, प्रत्येक शहरामध्ये प्रमुख जागेमध्ये 1 एकराची जागा राणादादानं मंजूर करून दिली. आपण बघताय की तुळजापूरचा मुख्य भाग जो असलेला म्हणजे धाराशिव आणि तुळजापूर रोड तिथं 1 एकर असेल. नळदुर्गचा जो काही असं भव्य दिव्य असं उड्डाण पूल असलेला ठिकाण असेल त्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव द्यायचं काम असेल, किंवा धाराशिवचा जो काही दूध डेअरीचा महत्त्वाचा गाभा असलेला ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभं राहावं व एक मोठं उद्यान उभं राहावं यासाठी 1 एकरची जागा राणादादानं मंजूर करून दिली. जर नुसतं अजून मंजूर झालेले नाही, शुल्क माफ झालेलं नाही. स्टंटबाजी नाही, स्टंटबाजी ऐका तुम्ही हा नाही तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. पत्र अद्याप ते पत्र तुम्हाला 5 मिनिटात देतो. तुम्हाला पत्र तुम्हाला 5 मिनिटात देतो लगेच. महाराष्ट्र बघा, विचार करा तुम्हाला मी पत्र दिलं. जिल्हा परिषद नाही पत्र नाही, 100% पत्र देणार. पत्र नाही, 100% पत्र अण्णाभाऊ देणार साठे तुम्हाला. पत्र देणार मी. पूर्ण पत्र देणार. पत्र दिल्यानंतर गाई करू नका. अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं स्मारक उभा करण्याची मागणी माझी आहे. मी स्वतः मागणी केलेल्या डॉक्टर पद्मश्या पाटलांनी चौक दिला. दादांचं पत्र विनाशुल्कचं बरं का अजून हातात पडलेलं नाही. ठराव झाला हे खरं, पण अजून 2,80,00,000 रुपये म्हणजे 8 लाख रुपये विनामूल्य माफ झाले असं पत्र अद्याप मिळालं नाही. मिळाल्यानंतर आम्ही डबल 100 मिनिट पूर्ण ऐकून घ्या. पूर्ण ऐका. पत्र मिळालं नाही, प्रोसेसमध्ये आहे. आम्ही बांधून मी आता ह्या 1-5 मिनिटं बोललो, ह्यात कुठं म्हणलं का स्मारक उभा राहिले बांधून? म्हणलात पत्र आहे माझ्याकडे, देतो तुम्हाला. अनेक बी देतो. एक लक्षात घ्या. ऐका तुम्हाला ती माहीत नसलेली गोष्ट मी सांगतो की एका त्रुटीमुळं ते पत्र मंजूर झालेलं. फक्त एक त्रुटी कुठली, तुम्ही जे म्हणता ना विनामूल्य, त्याच्यामुळं फक्त महागाई गेलाय. त्रुटी आल्यामुळं ऐका आयुक्ताची बातमी घेतली आहे, आयुक्ताची मंजुरी घेतली, सगळं घेतलंय, सगळ्या मंजूर झालेलं आहे. त्यांचं मत आहे फक्त विनाशुल्क खात्याची विनाशुल्काची नगरपालिकेला विनाशुल्क हाच विषय काम होणार नाही. तो विषय वेगळा. एक प्रश्न आहे, तुम्ही आता प्रश्न विचारला या जागेचा, ज्या बाबतीत तुम्ही मागणी कधी केली?
मी 1985ला मागणी केली. त्याच्यावर- डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 2002ला मंजूर केलं. चौक उभा राहिला. बरं. 2004ला दादा पुन्हा राजकारणात आले. रामदादा. दादा आम्हाला ज्युनियर आहेत, तर आम्ही डॉक्टर साहेबांचे हो. कार्यकर्ते. बरं. ज्यावेळेस दादा आले त्यावेळेस दादाला मी मागणी केली. दादाने आतापर्यंत ती मागणी मंजूर झालेली नाही. प्रयत्न त्यांचा चालू आहे. बरं. पण जोपर्यंत ते पत्र अधिकृत आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होणार नाही. ते दादा बी पत्र- सांगतात, कलेक्टर बी ऐका, सांगतात, पत्र- आयुक्त बी सांगतात. हा पत्र- विषय वेगळा आहे. एक मिनिट. आपण जिल्हा परिषदेचा मला एक- विषय घेणार एक- आहोत. जिल्हा हा विषय- परिषदेच्या जिल्हा संदर्भात. परिषदेचा आता जी तुमची मागणी आहे ती तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे तुमच्या गटामध्ये किती गाव आहेत तुमचे? 14 गाव आहेत. 14 गावामध्ये तुमचं सामाजिक काम काय? प्रत्येक गावात तुम्ही सामाजिक काम जर पकडलं तर आम्ही ग्रामपंचायत क्षेत्रातनं आलोत. बरं. पंचायत समिती आमचं कार्यक्षेत्र असेल. पण तुळजापूर तालुक्याला जी लोक येतात या 14 गावातले त्यांच्या पगारीची कामं असतील, त्यांच्या शेतीच्या विहिरीची कामं असतील, त्यांच्या तहसीलचे कामं असतील, ह्या कामाला प्रत्येक लोकांपर्यंत पोचणं हे माझं काम आहे. आणि 14 दादाने गावात होकार दिला तुम्हाला? दादाने दादाने होकार होकार दिला? कमळाला दिलेला आहे. इथून. दादाने होकार कमळाला दिलेला आहे. जो कमळाचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही सपोर्टला आहेत. बरोबर. तर हे आहेत जिल्हा परिषद शिंदफळ गट हा, आहे. शिंदफळ. शिंदफळ गटातले कार्यकर्ते आहेत. खरं म्हणलं तर दादा एवढं चिक्कशीनं कार्यकर्त्याला तपासतात. त्यांचं काम जे आहे ते काम शोधल्याशिवाय कुणालाही तिकीट मिळत नाही असा अनुभव मला आहे. कारण मी त्यांच्या जवळ राहिलेला माणूस आहे. दादानी या ठिकाणचं तुळजापूरचं जे काम केलेलं आहे त्या कामाचा दर्जा पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुळजापूरला काम केलेलं आहे. हजारो लोक विरोधक दादावर आरोप करत होते, पण दादा म्हणायचे मला आरोपाची पर्वा नाही, काम सांगेल आणि कामातूनच आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. अशा पद्धतीनं राणा दादानी काम केलेलं आहे आणि राणा दादानी पत्रकाराला सुद्धा ठणकावलं आहे की तुमचा वेळसुद्धा वाया घालवू नका आणि माझा तर घालवूच नका. विकासाचा मुद्दा घ्या आणि विकासावर आपण काम करूया आणि जिल्ह्याचा विकास करू आणि तो विकास भारतीय जनता पार्टीच करेल आणि तो मीच करेन असंही राणादादांनी सांगितलंय. तर बघूया येणाऱ्या हा रस्ता फक्त त्यांना बाईटमध्ये दाखवा थोडासा. ह्याचा नारळ दादानीच पडलो होतं. तर हा नळदुर्गचा उद्घाटन दादानीच केलं होतं. कामाचा दर्जा कसा आहे आपण चेक करा. हे काय हे कधी केलंय हे उद्घाटन कधी केलं? 6 महिन्याखाली उद्घाटन झालं. ह्याची प्रमा निघाली. प्रमा झाल्यानंतर कामाची ह्या रस्त्यापासून 36 किलोमीटर रस्ता कंप्लीट झाला. नळदुर्गपर्यंत. तर हा नळदुर्ग रस्ता आहे. या रस्त्याने मी मागच्या 15 दिवसामध्ये गेलो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं रस्ता झालेला आहे. पण या ठिकाणी राणादादांनी उद्घाटन केलं होतं आणि हे कार्यकर्ते सांगतात मी उद्घाटनाला नव्हतो. हे कार्यकर्ते सांगतात. खरं खोटं तुम्ही तपासू शकता. राणादादांनी उद्घाटन केलं. राणादादांनीच हा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं कंप्लीट केला असं कार्यकर्त्याचं मत आहे. उद्घाटनाला मी नव्हतो पण केलेल्या कामाला 100% प्राधान्य आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुका आम्ही तर जिंकणार, भाजपचे कार्यकर्ते जिंकणार असं यांचं मत आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं जिंकेल, विरोधक बाजी मारतील हे येणाऱ्या काळामध्ये आपण ओळखणार आहेत, पाहणार आहेत. समोर उभाटा गट आहे, समोर शिवसेना आहे, समोर काँग्रेस आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार जिल्हा परिषदेमध्ये कधीच नव्हतं पण आता 100% भारतीय जनता पार्टीचं सरकार जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावणार अशा पद्धतीचं यांचं मत आहे. पण याला शह देऊन विरोधक जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावतील का भारतीय जनता पार्टी झेंडा फडकावणार हाच विचार आणि हाच इंतजार म्हणा आपण येणाऱ्या काळामध्ये पाहूया. जिल्हा परिषदेमध्ये झेंडा काँग्रेसचा का राष्ट्रवादीचा का कमळाचा का शिवसेनेचा ते येणाऱ्या काळातच आपण पाहूया. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपले कमेंट
आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. मी प्रभाकर लोंढे, धाराशिव. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तुळजापूरकर. जय भाजपा.